एक डॉक्टर म्हणून मी पालकांना या 3 चुका करताना नेहमी पाहते. एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून वयात येणाऱ्या मुलींच्या बाबतीत पालक नकळतपणे या 3 गंभीर चुका करताना मी नेहमीच पाहते. त्यातील पहिली चूक म्हणजे पहिली पाळी येईपर्यंत या विषयावर मुलींशी काहीच न बोलणे. यामुळे मुलगी अचानक रक्त पाहून खूप घाबरते. दुसरी चूक म्हणजे अनियमित पाळीकडे म्हणजेच इरेग्युलर पिरियड्सकडे वयात येताना असं होतंच म्हणून दुर्लक्ष करणे. सुरुवातीला थोडेफार बदल ठीक आहेत, पण सलग 2 ते 3 महिने पाळी न आल्यास ते PCOS किंवा थायरॉइडचे लक्षण असू शकते. आणि तिसरी चूक म्हणजे पिरियड पेन्ससाठी परस्पर मेडिकलमधून पेनकिलर्स आणून देणे. वेदना अतिप्रमाणात असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य उपचार घ्या. एक डॉक्टर म्हणून माझा सल्ला आहे, संकोच बाजूला ठेवा आणि तुमच्या मुलीचे आरोग्य सुरक्षित करा. हा व्हिडिओ इतर पालकांसोबत नक्की शेअर करा. एक डॉक्टर म्हणून क्लिनिकमध्ये रोज अनेक माता पालक माझ्याकडे येतात. मुली वयात येताना योग्य माहिती अभावी अनेक समस्या निर्माण होतात. पालक म्हणून तुमची एक छोटीशी जागरूकता तुमच्या मुलीला भविष्यातील मोठ्या समस्यांपासून वाचवू शकते. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न आहेत का? कमेंट्समध्ये विचारा.